नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज जुन्नर नगरपालिकेचे बाहेर एक धक्कादायक आणि मन हळवून टाकणारी घटना घडलेली आहे. गेले तब्बल 29 वर्ष जुन्नर नगरपालिकेत साफसफाई कामगार म्हणून सेवा देणारे देवराम दामू भांगे यांनी आज दिनांक 19/2/26 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आत्मत्याग आंदोलन पुकारलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की 9 सप्टेंबर 2025 पासून त्यांना वेतन मिळालेलं नाही. वारंवार नगरपालिकेकडे विनंती करूनही त्यांच्या पगारबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असं त्यांचा आरोप आहे. गणपती उत्सवच्या काळात नगरपालिकेमार्फत गाय पकडण्याचं काम करताना त्यांना दुखापत झालेली होती. त्या घटनेनंतर त्यांची प्रकृतीवर परिणाम झाला असून किडनीवरही त्यांचा परिणाम झालेला आहे, ते सांगत आहे. सध्या त्यांचे सेवानिवृत्तीला अजून 4 वर्ष शिल्लक असताना त्यांनी सेवानिवृत्तीचा अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे. 4 महिने झालेले आहे, मात्र त्या अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही, असं त्यांचा दावा आहे. त्यांनी मुख्य मागणी म्हणजे थकीत वेतन तत्काळ देण्यात यावे आणि त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्यात यावे. या सर्व मागणींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचं आहे. पुढे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून नेमकं काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत. धन्यवाद. जय शिवराय. आज काढतो, या महिन्यात काढतो, त्या महिन्यात काढतो, 6 महिने झाले. सर्टिफिकेट आणून कागदपत्र सगळे उपयुक्त कागदपत्र विचारायला गेले तर कपाटात दडून पाळू होतो. आज माझ्या सुट्टी ठीक आहे. ऐका माझं, आम्ही पण बिझी आहे तिकडं आमच्या लेवलवर. काका, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आम्हाला. देवराम दामू भांगे, सफाई कर्मचारी. आपण 29 वर्षापासून नगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहे. हो. तर आज अशी कोणती वेळ आलेली की आपल्याला आज आत्मत्याग करायची वेळ झालेली 30 आहे? वर्षापूर्वी मग कुठली वेळ आली नाही. आजारी असता तरी माझं पेमेंट काढला 2-3 महिन्याचं. या वर्षी आता 4-5-6 महिन्याचा पेमेंट काढला नाही. काम आजार असत होता. मेडिकल सर्टिफिकेट सर्व कागदपत्र मी पूर्तता करून सुद्धा माझा पगार काढला नाही. मला जड काम करण्यास सांगतात, तर जड काम माझ्याच्यानं होत नाही. काय कर्मचारी वरती बसवलेत आणि मला म्हणतात खाली जा जड काम करण्यासाठी. आता माझ्या तब्येतीमानानं मला जड काम होत नाही. मी सिव्हिल सेवानिवृत्तीचा अर्ज दिलाय का मी कुठल्याही याच्यात काम मला करायची अपेक्षा नाही. वरती नको आणि खाली नको. माझ्या मुलाचा अर्ज दिलाय, मला रिटायरमेंट करून घ्यावे, त्याची सेवानिवृत्तीचं काम करून घ्यावे, हीच माझी अपेक्षा. आपण नगरपालिकेमध्ये तक्रार कोणाकडे केली होती आणि आपल्याला कोणी सांगितलं की आपण वर नाही खाली जाऊन जड काम करावं? नगर अध्यक्ष आदेश दिलाच नाही आम्हाला. तोंडी सांगतात. काय सांगितलंय तोंडी? सविस्तर मध्ये सांगा. खाली कामाला जा. जड खाली काम म्हणजे करण्याचं. कुठे काका? खाली म्हणजे काय, कोणतं काम करायला? साफसफाई करायला, दगडी उचलाय, गमेली आपली कचरा भरून टाकण्यासाठी. तर मग आपण त्यांना काय सांगितलं? त्यांना म्हणणार माझी शिवरुंदी आहे, मला कुठल्या क्षेत्रात काम करायचं नाही, मी शिवरुंदीचा अर्ज दिलेला आहे. तर सेवानिवृत्तीचा अर्ज देऊन आपल्याला किती वेळ झालेला आहे? 4 महिने झाले. तर अजून त्याच्यावर काय कारवाई झालेली नाही कारवाई का? झाली नाही. आपण जाब विचारला नाही नगरपालिकेला? विचारला तेव्हा करू, अजून करू, उद्या असं 4-6 महिने होऊन गेले. तर कोणाकडे आपण अर्ज दिलेला आहे? भोसलेंकडे आपण अर्ज दिलेला आहे. हो. आणि आपली मांग अशी आहे की नाही, सॉरी, आपले मी पाहिलेलं आहे की तुमच्या डोळ्यामध्ये पिवळे झालेले, ते कावीळ झालेले आहे का काय झालेलं आहे? आम्ही नेहमी आजारी होतो ना. 2-3 महिने झाले. सलाईन मारला तेवढ्या पोटचा फरक पडतो. सलाईनद्वारे संपलं, सलाईनचा पावर संपला का लगेच आजारी होतो. आपण रक्त पुरवठा होत नाही. पहिली गोष्ट ही आपल्याला काय कुठं मार लागलेला आहे का? मार लागले ना, मुक्का कशामुळे? मार लागले, किडनॅप फेल झाले. तर आपण सांगत होते की गणपतीच्या टायमिंगला आपण गाया पकडण्यासाठी आपण गेलेले होते, त्याच्यामध्ये आपल्याला मार लागला. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ते पीडित मला मार लागलेला आहे. तर आपण ही कल्पना नगरपालिकेला दिली नव्हती का? दिल्ली आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना कल्पना माहिती आहे. जाणून म्हणून तारा द्यायचं काम चालवलंय. सगळ्याला कल्पना माहिती. पेपर सुद्धा आउट आहे त्याचं. 20 वर्ष झालं मी कसं तरी काम करतोय. आज तसं जोर ताकद होती तोवर केलं, आता माझ्याशान होत नाही. तर आपली आज मुख्य मांग काय आहे? माझे मुख्य माझा पगार द्यावा 6 महिन्याचा आणि मुलाला लागून घ्यावा, हीच अपेक्षा आहे. नाही तर मी डायजन घेऊन आता आत्महत्या करत आहे, हीच आपली अपेक्षा आहे. माझ्या एवढ्या 2 मान्य मागण्या नाही केल्या तर मी डायजन पिऊन आत्महत्या करेन. आज आपण काका, आज आपण आंदोलन चालू केलेलं आहे. सकाळपासून कोणता अधिकारी आपल्याला येऊन भेटलेले आहे? नाही, नगरपालिकेचा कोणी अधिकार आजपर्यंत मला भेटला नाही. सकाळपासून 10 वाजेपासून 2 वाजे आले, अजून कोणी येऊन तुम्हाला भेटलेला नाही? नाही. नाही दिले मग तुझे मिस्टर उलटे पालटे बोलतात.
म्हणलं आज मी महिना झाला तुमच्या सोबत आहे तर तुम्ही तो का उलटे पालटे बोलतात. ऐका ना, एक मिनिटं मला सांगा, हे तुम्हाला पंकज भोसले बोलले का बाळासाहेब भोसले बोलले? पंकज भोसले बोलले. पंकज भोसले. हो बाबा तुम्ही पण काम करत होते ना, मग हे तुमचं झालंय का हे बोलणं असं काय? मग काय झालं? त्याचं म्हणणे का उद्या काम करायला खाली गाव जड काम करण्यासाठी त्यामुळे शिवनेरी काम कुठे नाही म्हणलं मला कुठल्याही क्षेत्रात काम होत नाही आता मी काम करू शकतच नाही. अच्छा, मग हे काय बोलताय ते तुमची कागदपत्र ठेवली कोणी ठेवली? पंकज भोसले. मागच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पगार विचारले गेले तो कागदपत्रे माझ्या सामने त्यांनी तपासली. लपून ठेवली. आणि तुमच्याकडे कोणी पैसे मागितले होते पगार? बाळू भोसले. हां तुझं पगार काढतो मुलाचं काम करतो मला 5 लाख रुपये म्हणणार साहेब. तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? 20 वर्ष त्याला इथं काय काम लावणार ते? माझं तुमच्या ठिकाणी सफाई कामगार लावायचे. बाळू भोसलेंनी तुमच्याकडे 5 लाख 5 रुपये लाख दिले. रुपये माझे मग तुम्ही दोन्ही कामं करतो आज सर म्हणला तुम्ही याची तक्रार का नाही केली? आजारपणामुळे मला पैसे माझ्याकडे राहिले नाही. कसा तुमचे पैसे आता आजारपणामुळे मला सगळे पैसे खराब होतात ना, पगार सुद्धा पुरत नाही. फंडाचे सोसायटीचे पैसे काढून मी आजारपणाचे पैसे काय आजार झालाय तुम्हाला? मार लागलाय ना मुक्का मार आहे. कशामुळं? जनावरात अर्थाने कर्मचाऱ्यांनी मारला होता नागरिकांनी. अच्छा खत्री साहेबाच्या प्रेम तळपे मुक्कादम अच्छा, मग तेव्हापासून आपल्याला त्रासच आहे. तर असं तसंच 10-15 वर्ष तसंच काढलं पण आता जशी जशी ताकद कमी पडलो तसं आता काम होऊ शकत नाही. मग आता आपला किती महिन्याचा पगार बाकी आहे? 6 महिने चालू आहे. आज 6 महिने. तुम्ही कामावर आहे का? काम जाऊन मास्टरलाच आहे करतो मी ते करतो बसून राहतो माझी शेत काम शेवटी देऊन टाकतो. त्याच्यात काम करायचं. हे पगार का नाही काढत तुम्ही? इथं सीओना काय बोलले का? नाही शिवना 10 विनंती केली पण ते सुद्धा नाही म्हणलं ते दाबूस नाही करत नाही चक्कर काढू या महिन्यात काढू त्या काय वरती मंजुरीला लावलाय कलेक्टरचं पाठवलाय असं करून 6 महिने बनवा करतो. बनवा विचार केला तारा याचं काम लागतं. मग याच्याबद्दल तुम्ही आता जे नवीन नगराध्यक्ष आहेत त्यांच्या बी काम त्यांना काही सांगितलं का? सगळं सांगितलं. सर्वांच्या कानं घातले ते कागद सगळी पाठपुरावा सगळं नक्की दिली. भाऊ त्यांनी विचारलं नगराध्यक्ष ते शिवनच्या हातात ते येतात ना आता ते हां सांगतात ना. येतात आता काय सांगतात त्यांनी सुद्धा विनंती केली.